नमस्कार, मी चैताली गानेटकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या लाडक्या कार्यक्रमात क्रीडांगण. क्रीडा रसिक हो, आजच्या क्रीडांगणच्या भागात आपण भेटणार आहोत हेवी वेट गटातील वर्ल्ड चॅम्पियन अलिफिया पठाण यांना. पोलंड येथे झालेल्या युवा वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये अलिफिया पठाण यांनी सुवर्णपद पटकावलं. तिनं मोल्दोबाच्या डी कोझोरेजवर 5-0 अशी मात करत सुवर्णपद पटकावलं. ब्रेक नंतर आपण भेटणार आहोत स्केटिंग जज प्रोफेसर पी.के. सिंग आणि आदेश पी.के. सिंग यांना, तसेच ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक खेळाडूंना. पोलंड इथं नुकतीच युवा जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा पार पडली. भारतानं या स्पर्धेत एकूण 8 सुवर्णपदकांची कमाई केली. भारतीय बॉक्सर सचिननं 56 किलो वजनी गटात भारताला या स्पर्धेतलं 8वं सुवर्णपदक जिंकून दिलं. 2016 नंतर या स्पर्धेत सुवर्णपद मिळवणारा हा पहिलाच भारतीय ठरला. भारताची ही या स्पर्धेतील आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली. या आधीची 7 सुवर्णपदकं मुलींनी पटकावली. भारताचा राष्ट्रीय चॅम्पियन सचिननं कझाकस्तानच्या येरबोल सायबरवर 4-1 ने विजय मिळवला. सचिनच्या ठोशांनी येरबोल रक्तबंबाळ झाला होता. तो चांगलाच दमलाही होता. विशेष म्हणजे पहिल्या फेरीत येरबोलनं सचिनवर 3-2 अशी मात केली होती. मात्र ब्रेकनंतर सचिननं काहीसा आक्रमक पवित्रा घेतला आणि दुसऱ्याच फेरीत बरोबरी साधली. तिसऱ्या फेरीत सचिननं येरबोलला डोकं वर काढण्याची जराही संधी दिली नाही आणि सुवर्णपदकावर आपली मोहर उमटवली. 48 किलो वजनी गटात भारताच्या गीतिकानं, 51 किलो वजनी गटात बेबी चानूनं, 57 किलो वजनी गटात पूनमनं तर 60 किलो वजनी गटात विंकानं या युवा जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकं पटकावली. गीतिकानं अंतिम फेरीत पोलंडच्या नतालिया कुवेर्स्कावर 5-0 अशी सहज मात केली. गीतिकानं सुरुवातीपासूनच वर्चस्व राखलं. तिच्या या आक्रमक खेळासमोर नतालियाचा निभाव लागला नाही. दुसऱ्या अंतिम फेरीत बेबी चानूनं रशियाच्या वेलेरिया लिंकोवाचा 5-0 असा धुव्वा उडवला. पहिल्या फेरीत दोन्ही बॉक्सरनी एकमेकांचा अंदाज घेत सावध खेळ केला, पण वर्चस्व राखलं ते बेबी चानूनं. बेलेरियाला आपल्या उंचीचा फायदा घेता आला नाही. 57 किलो वजनी गटात पूनमनं फ्रान्सच्या स्थेलिन ग्रेसीला 5-0 असं पराभूत केलं. एकतर्फी झालेल्या या लढतीत तिनं ग्रेसीला फारशी संधीच दिली नाही. तर 60 किलो वजनी गटात विंकानं कझाकस्तानच्या हुल्दिज शायमोतोवावर सहज मात केली. विंकाचे ठोसे इतके जबरदस्त होते की पंचांना तिसऱ्या फेरीत ही लढत थांबवावीच लागली. 69 किलो वजनी गटात अरुंधती चौधरीनं तर 75 किलो वजनी गटात सनम चानूनं भारताला सुवर्णपदकं मिळवून दिली. एक्क्याऐंशी किलोवरील वजनी गटात महाराष्ट्राच्या अलिफिया पठाणनं शेवटच्या दिवशी भारताला आणखीन एक सुवर्ण पदक मिळवून दिलं. एशियन ज्युनियर सुवर्णपदक विजेत्या अलिफियानं हेवीवेट वजनी गटात मोल्दोवाच्या डी कोझरेजवर 5-0 असा धुव्वा उडवला. ही होती अलिफिया पठाण यांची कामगिरी. जब 13 साल की थी, जब मैंने बॉक्सिंग शुरू की थी, मेरे कोच का नाम गणेश पुरोहित सर है. और जब मेरा भाई बॉक्सिंग खेलता था तो मैं उसे देख के बहुत सी इंस्पायर होती थी, तो इसलिए उसके देखने के बाद मैंने अपनी बॉक्सिंग शुरू की थी.
और वर्ल्ड चैम्पियनशिप जो पोलैंड में थी उसे जाने से पहले हम पिछले 6 महीने से हम ट्रेनिंग कर रहे थे नेशनल बॉक्सिंग अकेडमी में। वहाँ पर हम अपनी सारे नेगेटिव और पॉजिटिव पॉइंट पे काम कर रहे थे। हमारे जितने भी हर स्पारिंग में हम डेवलपमेंट की ओर जाते थे और मैं चाहूँगी कि मैं नेक्स्ट ओलंपिक में अपनी इंडिया और महाराष्ट्र को रिप्रेजेंट करूँ। बॉक्सिंग या खेळाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आज आपल्या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष, भारतीय बॉक्सिंग महासंघाचे संस्थापक आणि सातत्याने 4 वर्ष सचिव असणारे, तसेच माजी खेळाडू आणि लंडन येथील ऑलिम्पिक रेफरी जज जय कवळी सर. नमस्कार जय सर. पोलंड येथे झालेल्या युवा वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये अलिफिया पठाण सुवर्ण पदकाची मानकरी ठरली. सर, ह्याविषयी आम्हाला अधिक ऐकायला आवडेल. अल्फियाच्या घरात बॉक्सिंगमध्ये दोघेही मोठे थोरले बंधू बॉक्सिंग खेळायचे आणि त्यामुळे पठाण कुटुंबातली ही मुलगी लवकरच बॉक्सिंगकडे वळली. तिला त्या बॉक्सिंगबद्दल फार आवड निर्माण झाली आणि वडील हे माजी खेळाडू, पोलीस कॉन्स्टेबल अक्रम खान पठाण, घरातूनच तिला प्रोत्साहन मिळालं, घरातून पालकांकडून, तिच्या भावांकडून, आणि मग त्यामुळे ती पुढे बॉक्सिंगचे प्रत्येक धडे फटाफट म्हणजे आत्मसात करत गेली. परभणी येथे झालेल्या एका स्पर्धेमध्ये तिने पहिल्यांदा विजेतेपद मिळवलं एक 4-5 वर्षापूर्वी आणि तिथे ती नजरेत आली की ही मुलगी चांगली बॉक्सिंग खेळते. नागपूरचे आमचा माजी खेळाडू, माझा चांगला मित्र गणेश पुरोहित, त्याच्याकडे याची मुलं जायची म्हणजे या पठाणांची, आणि मग ही मुलगी पण त्यांच्याकडे जायला लागली. आणि मग गणेशनी त्या मुलीची जी जडणघडण पुढे जी केली ती वाखाणण्यासारखी अशी गोष्ट आहे. म्हणजे हा सर्व प्रवास मी बघितलेला आहे. मी तर म्हणेन नागपूर ते परभणी, परभणीपासून जी सुरुवात झाली, मग राज्य अजिंक्य स्पर्धा, राष्ट्रीय स्पर्धा सगळ्या जिंकत गेली. पुढे आशियाई स्पर्धा 2019 साली सब ज्युनियर आशियाई स्पर्धा ज्या झाल्या स्कूल बॉईज, तिथे ती चॅम्पियन झाली. इनफॅक्ट मी तिथे होतो त्या स्पर्धेला, तांत्रिक अधिकारी म्हणून मी गेलो होतो आणि तेव्हाच मला वाटलं होतं की ही मुलगी पुढे जाऊन जागतिक स्तरावर आपल्या भारताचं नाव मोठं करेल. कसं या बॉक्सिंग खेळात अनेक जणांचं योगदान आहे. कोविडच्या या परिस्थितीमध्ये बॉक्सिंगसारखा खेळ आता टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांमधून सुद्धा खेळला जाणार आहे, तर आपण त्याविषयी सरांकडून निश्चित जाणून घेऊया. टोकियो ऑलिम्पिकमध्ये हा खेळ व्हायलाच पाहिजे अशी माझी देवाकडे रोज प्रार्थना आहे. कारण त्याचं स्पष्ट कारण आहे की माझी मेरी कोमचा हा शेवटचा चान्स आहे की जी ऑलिम्पिकला गोल्ड आपल्याला मिळवून देऊ शकते. तिचं वय, तिचा स्पान, एवढे वर्ष तिने जो काय म्हणजे सचिन तेंडुलकर आहे किंवा लिएंडर पेस आहे किंवा मेरी कोम यांच्यासारखे खेळाडू फार काळाने मिळतात. प्रत्येक माणसाचं एक लिमिट आहे. 10 वर्ष 15 वर्ष आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा स्वतःचं पीक मेंटेन करण्याला एक लिमिट आहे आणि या लोकांनी फार स्वतःचं ओव्हर स्ट्रेच केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये मेरी कोम जी 3 मुलांची आई आहे, त्यात आता तिने मला वाटतं 4थं ॲडॉप्ट केलं, म्हणजे 4 मुलांची आई, खासदार जी हाऊसमध्ये जाऊन काम करते आणि ॲक्टिव्ह बॉक्सर, जगातल्या सर्वोत्तम स्तरावरती बॉक्सिंग खेळते. असं फार एक वेगळं रसायन आपल्याकडे आहे आणि तिचं हे फायनल इयर आहे. ह्याच्यानंतर तिचं वय झालेलं असेल, आत्तासुद्धा ती फार वयाचा टप्पा पार केलेला आहे, परंतु स्वतःच्या प्रचंड मेहनतीने आणि प्रचंड काय म्हणतात म्हणजे त्याची जी तिचा जिद्द आहे त्याच्यामुळे ती आज टिकून आहे. आणि म्हणून ही ऑलिम्पिक स्पर्धा व्हायला पाहिजे. जरी कोविडचं हे जे काही थैमान चालू आहे त्यामुळे काही लोक म्हणतात ऑलिम्पिक होईल नाही होईल. ही ऑलिम्पिक जर व्हायला पाहिजे तर माझ्या फक्त एका मेरी कोमसाठी व्हायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. रसिको हो, वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. ब्रेकनंतर भेटूया साक्षी मलिक आणि PV सिंधू या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेच्या पदक विजेत्यांना. क्रीडांगण 23 जुलै ते 8 ऑगस्ट 2021 दरम्यान टोकियो इथं ऑलिम्पिक स्पर्धा होत आहे. या आधीची ऑलिम्पिक स्पर्धा झाली होती 2016 साली रिओ, ब्राझील इथं. भारतातर्फे त्यापूर्वी तिने उपांत्य फेरीत स्वीडनच्या मलिन मॅटेसनला 5-4
ऐसा कोई स्पेशल नहीं था कि मुझे रेसलिंग ही करनी थी। मेरी शुरू से ही स्पोर्ट्स में बहुत ज़्यादा इंटरेस्ट था, लेकिन मुझे कुछ बड़ा करना था कि कोई एक स्पोर्ट्स चुनना था जिसमें मैं कुछ नाम कमा सकूं। मैंने सुना भी था कि मेरे दादाजी ने कभी रेसलिंग की हुई थी गांव में, अखाड़े में, मिट्टी में, तो इसीलिए मैंने सुना कि मैं रेसलिंग ही करूं। पेरेंट्स बहुत ज़्यादा सपोर्टिव थे। मम्मी पापा दोनों गवर्नमेंट जॉब में हैं, तो उन्होंने बहुत ज़्यादा सेक्रीफाइस किया है। अपनी मम्मी जॉब भी करती थी, मेरे लिए नाश्ता भी बनाती थी, मुझे अपनी जॉब से लीव लेके कॉम्पिटिशन्स में भी लेके जाते थे, तो बहुत ज़्यादा रोल रहा है उनका। भारतातर्फे दुसरं पदक जिंकलं ते बॅडमिंटनमध्ये PV सिंधूनं. बॅडमिंटन सिंगल्समध्ये तिने रौप्य पदक मिळवलं. सिंधूला या ऑलिम्पिक स्पर्धेत 9वं मानांकन होतं. पहिल्या फेरीत तिने हंगेरीच्या लारा सरोसीवर 21-8 आणि 21-9 अशी सहज मात केली. दुसऱ्या फेरीत तिला कडवी झुंज दिली कॅनडाच्या मिशेल लीनं. पण पहिला सेट 19-21 असा हरूनही पुढच्या 2 सेटमध्ये तिने मिशेलला 21-15 आणि 21-17 असा पराभव केला. तिसऱ्या लढतीत चायनीज तायपेची ताय झू झिंग यांना 21-13, 21-15 असं पराभूत केलं. उपांत्यपूर्व फेरीत सिंधूनं चीनच्या बँग थिहानवर अटीतटीच्या लढतीत 22-20, 21-19 असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. बॅडमिंटनमध्ये भारताबरोबरच चीनच्या खेळाडूंचंही वर्चस्व असल्यामुळे या लढतीत सिंधूला कडवा प्रतिकार करावा लागला. उपांत्य फेरीत तिची लढत होती ती जापानच्या ओकुहारा नाओमीशी. इथंही सिंधूला आपली कामगिरी उंचवावी लागली, पण अखेर तिनं ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवण्याचं. I want to achieve a lot more. As you said, every tournament I've been winning, but I feel it's only the starting and there's more way to go on. There is a lot more to learn and there's a lot more to achieve is what I think. रसिको हो, वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. क्रीडांगण 58वी नॅशनल रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप मोहाली चंदीगड या ठिकाणी 1 एप्रिल ते 10 एप्रिल या दरम्यान पार पडली. तेव्हा या स्पर्धेचा महाराष्ट्राच्या कामगिरीचा एकूण आढावा आज आपण जाणून घेऊयात प्रोफेसर PK सिंग यांच्याकडून आणि मिसेस आदेश PK सिंग यांच्याकडून. आज आपल्यासोबत आहेत इंटरनॅशनल स्पीड स्केटिंग जज
तसेच महाराष्ट्र स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष, HR कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्सचे माजी स्पोर्ट्स डायरेक्टर प्राध्यापक PK सिंग. तेव्हा जाणून घेऊयात प्राध्यापक PK सिंग यांच्याकडून स्केटिंग या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीविषयी. ही हिस्ट्री या स्केटिंगच्या विषयी काय आहे ते आम्हाला सांगाल का? जहाँ तक सवाल स्केटिंग की हिस्ट्री का है, तो स्केटिंग शुरू हुआ था एक विंटर में, जबकि लोगों के पास कोई भी ऑप्शन नहीं था बाहर खेलने के लिए. तो उन्होंने एक जूते के नीचे, एक लकड़ी के पट्टे के नीचे उन्होंने 4 व्हील लगाए थे और शुरू किया था. तो स्केटिंग तो शुरू हुआ था ऐसे. लेकिन जहाँ तक इंडिया का सवाल है, ये करीब 58 साल पहले, चूँकि अभी हमने 58 में अपना नेशनल ख़त्म किया है, तब ये शुरू हुआ था. और इस बीच में ये गेम ने इतना रूप बदला है कि आप यकीन नहीं करेंगे. एक समय था जब हम लोग सिर्फ 3 इवेंट किया करते थे हिस्ट्री में अपने स्केटिंग के अंदर: स्पीड स्केटिंग, आर्टिस्टिक स्केटिंग और रोलर हॉकी. बट आज हमारे पास करीब 11 फॉर्म है स्केटिंग की, जिसमें से जो स्केट बोर्डिंग है वो तो आज 2020 का जो ओलंपिक्स है पेरिस में, टोक्यो में, उसमें भी इन्वॉल्व है. सरांनी अतिशय सुंदर माहिती आणि इतिहास आपल्याला या खेळाविषयीचा सांगितला. तेव्हा आता मला असं विचारावंसं वाटतं आहे की भविष्यामध्ये हा खेळ कशा पद्धतीने खेळला जाऊ शकतो, कोणकोणत्या स्पर्धांमध्ये हा खेळ खेळला जाऊ शकतो? अभी जो हमारे गेम है वो यूथ ओलंपिक्स में है. लास्ट टाइम जब यूथ ओलंपिक्स हुआ था बार्सिलोना में, उसमें भी स्पीड स्केटिंग था. और अभी जो होने वाला है टोक्यो में ओलंपिक्स, उसमें स्केट बोर्डिंग के फॉर्म में रोलर स्पोर्ट्स मौजूद है. और साथ ही जो ओलंपिक अब इसके बाद पेरिस में होगा, उसमें भी स्केट बोर्डिंग है. और साथ ही साथ उम्मीद कर रहे हैं कि अगली बार स्पीड स्केटिंग को भी इसमें शामिल किया जाएगा. तो ये स्पोर्ट, वी हैव वर्ल्ड गेम्स आल्सो. सो इसमें हमारे पास एशियन चैम्पियनशिप है, एशियन गेम्स हैं, वर्ल्ड गेम्स हैं, वर्ल्ड चैम्पियनशिप है, यूथ ओलंपिक्स और अभी तो ओलंपिक्स है. तो दैट मीन्स वी आर रियली रीचिंग ऑन ऑल द लेवल. अरे वा, फारच छान. या खेळाचं अनन्यसाधारण महत्त्व भविष्यातही असणारच आहे हे आपण सरांकडून जाणून घेतलं. मला असं विचारावंसं वाटतं सर, या कोविडच्या परिस्थितीमध्ये आपण सगळ्या मुलांकडून याचा सराव कसा करून घेतलात? हर बच्चों को बोला था कि आप अपनी RT-PCR रिपोर्ट लेके आओ, तो पूरी कोशिश करी. और देखिए मज़े की बात कि हमने 5 दिन ही अपना सिलेक्शन ट्रायल स्पीड का रखा और 2 दिन हमारा आर्टिस्टिक का था ठाकरे क्लब में, विलापार्ला ईस्ट में. तो एक भी बच्चा ऐसा नहीं निकला कि जो पॉजिटिव हो या जो ऐसा केस हो. सो दिस हैड बीन मे बी दैट वी हैव टेकन केयर वेल, एंड इट्स आल्सो द गॉड्स ब्लेसिंग दैट वी हैड व्हेरी क्लिअर अँड क्लीन प्रोग्राम इन दिस. सरांनी खूप छान आपल्याला या खेळाविषयीची माहिती दिली. आता अजून आपण माहिती जाणून घेणार आहोत एका तज्ज्ञ व्यक्तीकडून, अर्थात मिसेस आदेश PK सिंग यांच्याकडून. आज आपल्यासोबत आहेत इंटरनॅशनल आर्टिस्टिक जज, तसेच कोच इंडिया फॉर वर्ल्ड चॅम्पियन अँड एशियन चॅम्पियनशिप आणि HOD ऑफ CNM स्कूल विलेपार्ले. आपण स्वागत करूया मिसेस आदेश प्रीती सिंग यांचं. या कोविडच्या परिस्थितीमध्ये हा खेळ इतका छान खेळला जातो, पण आर्टिस्टिक स्केटिंग म्हणजे नेमकं काय मॅडम? एक्चुअली आर्टिस्टिक स्केटिंग एक डांस फॉर्म है जिसमें बीच में काफ़ी टफ एलिमेंट्स होते हैं. बच्चे उस पर जंप करते हैं, फिर लैंड करते हैं. लैंडिंग में जैसे हमने रिदमिक जिम्नास्टिक देखा होगा आपने, क्योंकि यहाँ पे इंडिया में इस समय आर्टिस्टिक स्केटिंग इतना ज़्यादा लोग इसके अवेयर नहीं है, लेकिन ये बहुत ही मीन्स बहुत ही इंटरेस्टिंग एंड देखने में बहुत ही अच्छा लगता है. और ये डांस के फॉर्म में रहता है. बच्चे म्यूज़िक के ऊपर परफॉर्म करते हैं और इसमें बीच बीच में बहुत सारे एलिमेंट्स होते हैं, फुटवर्क होते हैं, एजेस होती हैं जो उनको मेंटेन करना होता है. उसके आधार पर इनका रिजल्ट आता है. या खेळात अजून कोणत्या कोणत्या इव्हेंट्स होतात याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत मॅडमकडून. हाँ, ये जो हमारे 6 इवेंट हैं उसमें एक रोलर डर्बी है, एक इनलाइन फ्री स्टाइल है, फिर रोलर फ्री स्टाइल है, फिर स्केट बोर्डिंग है, फिर स्कूटर है,
आपने देखा 3 व्हील्स का बच्चे स्कूटर जैसा चलाते हैं, तो उसकी सारी ट्रिक्स होती हैं जो स्केट बोर्डिंग पार्क में होती हैं, जहाँ पे बम्पी और थोड़ा सा हिल एरिया होता है, उसके ऊपर से आना जाना है। फिर एक होता है डाउन हिल में क्या होता है, एक स्पीड टाइप की स्केटिंग ही होती है भी, जो बच्चे हिल के ऊपर जाके वहाँ से कॉम्पिटिट करते हैं इसको और वहाँ से रन करते हैं। दूसरा होता है एक अल्पाइन में क्या होता है कि हमारे पोल्स लगे होते हैं रोड के बीच में और बच्चे वो पोल्स को क्रॉस करके जिगजैग करके जाते हैं। मतलब इसमें एजिलिटी चाहिए बच्चे को प्रैक्टिस के टाइम पर, तो एजिलिटी होना बहुत ज़रूरी है। एटलीस्ट सभी गेम में एजिलिटी ज़रूरी है, क्योंकि फास्ट मूवमेंट में हाउ टू चेंज द योर साइड और योर डायरेक्शन, तो ये सब चीज़ें इसमें भी आती है। और इनलाइन फ्री स्टाइल जो मैं बोलूँ, अभी नए हमारे यहाँ ही शुरू हुआ है और स्केट बोर्डिंग भी शुरू हुआ है। इसमें बच्चे हमारे स्केट बोर्डिंग में काफ़ी अच्छा कर रहे हैं और इनलाइन फ्री स्टाइल में हमने एशियन में भी 9th पोजीशन पे हमने ख़त्म किया है और 4th पोजीशन पे भी ख़त्म किया है। और ये जो गेम है बच्चे अभी काफ़ी ऊपर आ चुके हैं। ये इसकी जिम्मेदारी रोलर स्केटिंग और फेडरेशन ऑफ इंडिया ने मुझे दी है, तो मैं काफ़ी इसमें मेहनत कर रही हूँ। और हमारे बॉम्बे के बच्चे, महाराष्ट्र के बच्चे इसमें सबसे आगे हैं अभी तक ऑल इंडिया में। तो महाराष्ट्र बहुत अच्छा कर रहा है, इसमें उनके रिजल्ट्स भी बहुत अच्छे हैं और इस टाइम भी हमारे रिजल्ट सबसे बेटर आए हैं ऑल इंडिया में। और महाराष्ट्र बहुत सारे गोल्ड मेडल एंड सिल्वर ब्रॉन्ज लेकर हम लोग वापस लौटे हैं नॅशनल चॅम्पियनशिप से। मॅडमनी आपल्याला खेळाचं महत्त्व सांगितलं. खेळ एक असला तरी त्याची रूपं मात्र विविध आहेत. आपल्याला मॅडमच्या बोलण्यातून अजून एक गोष्ट कळली की महाराष्ट्राची कामगिरी या सगळ्या स्पर्धांमध्ये खरोखर विशेष उल्लेखनीय अशीच राहिली आहे. या स्पर्धांमध्ये आपल्याला कोणकोणत्या सोयीसुविधा मिळतात किंवा कुठल्या सोयीसुविधा उपलब्ध व्हायला हव्यात असं आपल्याला वाटतं मॅडम? हमारे बॉम्बे में कोई भी ऐसा रिंक नहीं है आर्टिस्टिक रोलर स्केटिंग के लिए जहाँ पर हम अच्छे से प्रैक्टिस कर सकें। यही चीज़ है कि हमें थोड़ी सी प्रॉब्लम्स आती है, लेकिन फिर भी हमारे बच्चे, महाराष्ट्र के बच्चे मेडल लेकर आते हैं वो छोटी सी जगह में अपना प्रैक्टिस करके और अपना महाराष्ट्र का नाम रोशन कर रहे हैं। मैं यही विनती करूंगी अपनी महाराष्ट्र गवर्नमेंट से, अगर हो सके तो कहीं पर इनको एक 40x50 का एक रिंक बना के दे दे तो बहुत अच्छा हो जाएगा। ये बच्चे हमारे कहीं भी कुछ भी कर सकते हैं। बस यही गुजारिश है हमारे महाराष्ट्र गवर्नमेंट से, अगर हो सकता है तो। नक्कीच मॅडम, आपल्या सगळ्या इच्छा लवकरच पूर्ण होतील आणि त्यासाठी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. रसिक हो, क्रीडांगणच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपली रजा घेत आहे. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी संध्याकाळी 6 वाजता आपल्या लाडक्या कार्यक्रमात क्रीडांगण.